नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण बीन्स ची भाजी सुक्की बनवणार आहे। ह्याला परसबी ची शेंग म्हणतात। बीन्स ची भाजी बनवण्यासाठी लागणारे सामग्री। सुक्की भाजी बनवायची आहे। 200 ग्राम बीन्स घेतलेत, धुवून कापून घेतलेत। मिरची पावडर 1 चम्मच, हळद पावडर अर्धा चम्मच, तेल 1 चम्मच मोठा, कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतलेले आहे, जिरं अर्धा चम्मच, कांदा 1 मोठा लांबता चिरून घेतलेला आहे, टमाटर 1 चिरून घेतलेला आहे बारीक, मीठ चवीनुसार, शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, भाजून घेतलेला आहे। गॅस चालू केला आहे, कढई ठेवलेली आहे, गरम झाले, तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले, जिरे टाकूया, कांदा टाकूया याच्यात, कांदा भाजूपर्यंत गॅस मोठा ठेवा, चांगला भाजून घ्यायचा कांदा। कांदा भाजला, आता याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर गॅस कमी करून घ्या। आता टमाटर पण चांगलं भाजलं पाहिजे। कांदा टमाटर भाजलेला आहे, आता ह्याच्यामध्ये आपण हळदी पावडर टाकून घेऊया अर्धा चम्मच। हे पण असं सगळं हलवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। आता हे मसाला तयार झालेला आहे, ह्याच्यामध्ये आता हे बीन्सचे तुकडे टाकून घेऊ। आता हलवायचं असं सगळं। गॅस बारीकच ठेवायचा। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार। आता ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण लावून घेऊया। ते 2 मिनिटं झालेले आहे, झाकण उघडून बघूया। आता याचं अजून एकदा हलवून घ्यायचं। अजून 2 मिनिटात लावूया झाकण। 2 मिनिटं झालेले आहे, झाकण उघडून बघूया। भाजी झाल्या का नाही बघायची, असे दाबून। मऊ झालं असलं तर झाली, अजून नाही झाली, अजून 2 मिनिटं ठेवूया झाकण। 2 मिनिटं झालेले, झाकण उघडून बघूया। भाजी झालेली आहे, मऊ झाले सगळं, आता तयार झाल्या भाजी। तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया, त्याला हलवूया। आता 1 मिनिटासाठी झाकण लावूया। 1 मिनिट झालेलं आहे, झाकण उघडून बघूया। भाजी तयार झालेली आहे। आता हे गॅस बंद करून घेऊया। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। त्याला हलवून घ्या। हे बीन्सची भाजी आपल्याला कशी वाटली ते आपण बनवून खाऊन सांगा। संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद।